मंडळी, ठिकाण होतं गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी हे गाव. 16 मार्चचा दिवस आणि वेळ होती सायंकाळी 7:15 गावातील 27 वर्षांचा तरुण, नाव सुनील आसाराम कांबळे, हा आपल्या हातात तलवार घेऊन गावचे पोलीस पाटील परिमल ठाकूर यांच्या घरी आला. यावेळी सुनीलच्या हातातील तलवार ही रक्तानं माखलेली होती. तो पोलीस पाटलांना म्हणाला की माझ्या बापाला जसं मारलं तसा मी भुरूला माझ्या हातातील तलवारीनं संपून टाकलं. त्यावर पोलीस पाटील परिमल ठाकूर यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी सुनीलला विचारलं, भुरूला कुठे मारलं? तेव्हा सुनीलनं उत्तर दिलं की रवींद्र किरसांच्या वाडीमध्ये तो पडलाय. मंडळी, एखाद्या चित्रपटातील क्राईम सीनलाही लाजवेल अशी ही थरारक घटना आहे. या घटनेत सुनील कांबळेचा मोठा भाऊ हंसराज कांबळे याचाही सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलंय. मयत भुरू उर्फ देवेंद्र ताराम याने 9 महिन्यांपूर्वी सुनीलच्या वडिलांची निर्घुण पद्धतीने हत्या केली होती. तेव्हापासून भुरू हा जेलमध्येच होता, पण मागील 8 दिवसांपूर्वी न्यायालयानं त्याची जामिनावर सुटका केली. दुसरीकडे बापाचा मारेकरी खुलेआम फिरतोय म्हणून सुनील बदल्याच्या भावनेनं पेटून उठला होता आणि त्यातूनच भुरूला सुद्धा आपला जीव गमवावा लागला. पण भुरूनं सुनीलचे वडील आसाराम कांबळे यांना का संपवलं होतं? या घटनेचा सूड म्हणून भुरूला कशा पद्धतीनं मारण्यात आलं? नक्की घटनाक्रम कसा घडला? या संदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या FIR मध्ये नक्की काय म्हटलंय, सगळी स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, 9 महिन्यांपूर्वी आसाराम कांबळे यांच्या सोबत काय घडलं होतं ते आधी पाहूयात. तर जून 2025 मध्ये घटनेच्या दिवशी 60 वर्षीय आसाराम कांबळे हे गावाजवळील जंगल शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी 6:30 पर्यंत त्यांच्या शेळ्या घरी आल्या, मात्र आसाराम कांबळे काही घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी गावकऱ्यांसह जंगल परिसराकडे धाव घेतली. त्यावेळी आसाराम कांबळे यांचा थेट मृतदेहच आढळून आला. ही घटना जंगल शिवारातील असल्यानं आणि आसाराम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आल्यानं वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज गावकऱ्यांनी बांधला आणि या घटनेची माहिती गोरेगाव वन विभागाला दिली. दरम्यान वन विभागाच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार घातपाताचा असल्याचं दिसून आलं. यावर त्यांनी गोरेगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पुढे PM रिपोर्ट वरून हा खूनच असल्याचं स्पष्ट झालं. मग स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपीच्या शोधासाठी पालेवाडा हेटी या गावात तपास केला. तेव्हा 25 वर्षीय भुरू उर्फ देवेंद्र ताराम या तरुणानं जादूटोण्याच्या संशयावरून आसाराम कांबळे यांची हत्या केल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी भुरूला पकडण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात शोध पथकं पाठवली. दरम्यान आरोपी भुरू हा गोरेगाव तालुक्यातील हलबीटोला या गावी त्याच्या मावशीच्या घरी लपून बसल्याचं पोलिसांना समजलं. त्यावर सापळा रचत रात्री 11:30च्या सुमारास पोलिसांनी त्याला उचललं आणि त्याची कसून चौकशी चालू केली. त्या चौकशीत त्यांना आसाराम कांबळे यांना डोक्याच्या मागे लोखंडी कुऱ्हाडीनं मारून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर भुरूला न्यायालयात हजर करून त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली होती. पण 8 दिवसांपूर्वी आरोपी भुरू उर्फ देवेंद्र हा जेलच्या बाहेर आला होता. न्यायालयानं त्याची जामिनावर सुटका केली होती. तेव्हापासून तो आपल्या आई वडिलांसोबत नागपूर जिल्ह्यातील माथनी या गावी राहू लागला. पण 16 मार्चला तो त्याच्या मूळ गावी म्हणजेच पालेवाडा हेटी येथे आला होता. दुसरीकडे आपल्या बापाच्या मारेकऱ्याच्या जामीन झाल्याची माहिती सुनील कांबळे आणि त्याचा भाऊ हंसराज कांबळे यांना मिळाली होती. सुनीलचा राग तर अनावर झाला होता. बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो संधीच्या शोधातच होता. अशातच भुरू गावात आला. त्यामुळे सुनीलनं त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली आणि वेळ पाहून त्याचा कार्यक्रम केला. तलवारीनं सपासप वार करत त्यानं भुरूला संपवलं. घटनेनंतर सुनील हा गावचे पोलीस पाटील परिमल ठाकूर यांच्या घराकडे गेला आणि त्यांना सांगितलं की माझ्या बापाला जसं मारलं तसं मी भुरूला तलवारीनं मारलं. त्यानंतर सुनील तिथेच थांबला आणि पोलीस पाटलांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. FIR मध्ये सांगितल्याप्रमाणे गावातील रवींद्र किरसान यांच्या घराच्या मागे असलेल्या वाडीमध्ये भुरू हा रक्तानं माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडला होता. त्या ठिकाणी उपस्थित असलेले रवींद्र किरसान यांनी पोलीस पाटलांना सांगितलं की सुनील कांबळे सोबत त्याचा मोठा भाऊ हंसराज कांबळे हा सुद्धा भुरूला मारताना होता. तो त्याच्या भावाला मार मार असं म्हणत होता. त्यानंतर दोघे भाऊ पळून जाताना दिसून आले. त्यानंतर पोलीस पाटील व इतरांनी मोबाईलच्या टॉर्च लावून पाहिलं असता भुरूच्या डोक्यावर, मानेवर आणि गळ्यावर तलवारीनं मारल्याच्या मोठ्या जखमा झाल्या होत्या आणि बाजूला रक्त सांडलं होतं.
त्याच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे भुरू मरण पावल्याची खात्री झाल्यानं पोलीस पाटील परिमल ठाकूर यांनी गोरेगाव पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली आणि ते घरी परतले. कारण आरोपी सुनील कांबळे हा पोलीस पाटलांच्या घरीच बसून होता. पोलीस येईपर्यंत त्यांनी सुनीलला आपल्या जवळच थांबून ठेवलं. त्यावेळी त्यांनी सुनीलला विचारलं की भुऱ्या तुला कुठे दिसला होता? त्यावर त्यांनी सांगितलं की तो मुंडीपारच्या फाट्यावर गावाकडे येताना मला दिसला होता. दरम्यान पालेवाडा हेटी या गावात गोरेगाव पोलिसांचं पथक पोहोचलं. त्यांनी सुनील कांबळेला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली. तसंच या प्रकरणात सुनीलचा मोठा भाऊ हंसराज याचाही सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं. या प्रकरणी गावचे पोलीस पाटील परिमल नारायण ठाकूर यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली, ज्यावरून सुनील आसाराम कांबळे आणि हंसराज आसाराम कांबळे या दोन्ही भावांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय. शस्त्र अधिनियम कायद्यातील कलम 4, 27 आणि 25 तसंच BNS कायद्यातील कलम 54, कलम 3, उपकलम 5 आणि कलम 103, उपकलम 1 असे सेक्शन आरोपींवर लावण्यात आलेले आहे. गोरेगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे. बाकी खून का बदला खून म्हणून या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देतानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.